नमस्कार. वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण मस्त चिकन मसाला ग्रेव्ही बनवलेली आहे. यामध्ये आपण कुठलेच मसाले घातलेले नाही, कुठलाच खडा मसाला, चिकन मसाला किंवा कुठलाच गरम मसाला न घालता मस्त अशी चमचमीत इथे आपण चिकन मसाला बनवलेला आहे. चला वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी स्वच्छ चिकन धुवून घेतलेला आहे, स्वच्छ साफ करून घेतलेला आहे. यामध्ये काही हड्डीचा भाग आणि काही नरम असा भाग घेतलेला आहे. आता चिकनचा उग्र वास येऊ नये त्यामुळे यामध्ये मी थोडंसं मीठ आणि थोडंसं हळद घालते आहे आणि प्रत्येक पिसाला छान असं हळद मीठ लावून घेते, म्हणजे मॅरिनेट करून घेते आणि 10 मिनिट आपल्याला हे झाकण ठेवून साईडला ठेवायचं आहे. चिकन मॅरिनेट होतंय तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. तर इथे मी कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये तेल घातलं. आता यामध्ये आपल्याला एक मोठ्या आकाराचा कांदा इथे कट करून घेतलेला आहे. तो छान असा आपल्याला 1 मिनिट फ्राय करून घ्यायचा. नंतर यामध्ये एक टोमॅटो मी कट करून घेतला, तो घातला. तो सुद्धा आपल्याला कांद्याबरोबर 1 मिनिट असा फ्राय करून घ्यायचा आहे. नंतर जे मॅरिनेट केलेले चिकन आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे. थोडंसं यामध्ये मी कोथिंबीर घातलेला आणि मस्त असं एकजीव करून घेतलेलं आणि झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिट आपल्याला हे मध्यम आचेवर तसंच ठेवायचं आहे. एक 2 ते 3 मिनिटानंतर त्याला मस्त असं पाणी सुटतं आणि याच पाण्यामध्ये आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं असतं. पण मला मुलींसाठी आणि रसा काढावा लागतो म्हणून यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालते आहे आणि नंतर हे चिकन मी एक 20 मिनिट झाकण ठेवून शिजायला ठेवते आहे. चिकन शिजते तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया. तर इथे मी 3 कांदे हे असे उभे लांब पातळ चिरून घेतलेले, 7-8 लसूण पाकळ्या घेतलेला, थोडंसं खोबरं घेतलेलं, 2-3 आल्याचे तुकडे घेतलेले आणि कोथिंबीर घेतलेला. आता हा कांदा आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे पॅन गरम करायला ठेवला. त्यामध्ये कांदा घालून 1 मिनिट आपल्याला थोडंसं तेल घालून छान असा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तेल घातल्याने हा कांदा लवकर आपला भाजला जातो. आता त्याच पॅनमध्ये मी जे खोबरं आपण घेतलेलं ते सुद्धा आपल्याला थोडंसं तेल टाकून एक ब्राऊन होईपर्यंत ते सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी एक 4-5 हिरव्या मिरच्या घेते, कारण कोणताही चिकन मसाला किंवा मटण वगैरे बनवत असेल तर असं 4-5 हिरव्या मिरच्या आवर्जून मसाल्यामध्ये वाटा, त्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते. हिरव्या मिरच्यासुद्धा भाजून झालेल्या आहे. आता यामध्ये जे लसूण पाकळ्या आपण घेतल्या त्या घालायच्या, आल्याचे तुकडे घालायचे, जी कोथिंबीर आपण घेतलेली ती घालायची आणि मिक्सरमध्ये आपल्याला हे छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. बघितलं असेल यामध्ये आपण कुठलेच खडे मसालेसुद्धा घातलेले नाहीत, फक्त साधं वाटण आपण इथे आपल्याला बनवून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून असं मस्त असं बारीक हे वाटण इथे बनवून घेतलेलं. इथे एक 20 मिनिट झालेलं आहे. चिकनसुद्धा आपलं छान शिजलेलं आहे. तर आपण आता फोडणी करून घेऊया. तर फोडणीसाठी मी इथे कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये 2-3 पडी आपल्याला छान असं तेल घालायचं आहे. सुके मसाले घालताना माझा कॅमेरा ऑफ होता, त्यामुळे मला ते दाखवता आलं नाही. तर मी या तेलामध्ये 2 चम्मच मिरची पावडर, 1 चम्मच धने पावडर आणि थोडीशी हळद घेतलेली ती तेलामध्ये घातली आणि हे मसाले छान परतले जावे म्हणून मी थोडंसं यामध्ये पाणी घातलं आणि 1 मिनिट शिजवून घेतलेलं. यामध्ये जे वाटलेलं वाटण आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे. छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडंसं मीठ घालून हा मसाला आपल्याला एक 2 ते 3 मिनिट झाकण ठेवून छान असा फ्लफी होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. मसाला शिजत असताना आपण यामध्ये मीठ घातलं, त्यामुळे मसाला हा लवकर शिजला जातो आणि त्याला तरीसुद्धा खूप छान येते. तर तुम्ही बघू शकता किती मस्त असा मसाला शिजलेला आहे, तरीसुद्धा खूप छान आलेली आहे. आता यामध्ये आपण जे शिजवून घेतलेलं चिकन आहे ते घालायचं आहे. मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे. एकजीव झाल्यानंतर आपल्याला लागेल तेवढं यामध्ये पाणी घालायचं आहे. तर आता इथे आपण चिकन ग्रेव्ही बनवते म्हणून यामध्ये मी थोडंसंच पाणी घालते. ते जे मसाल्याचं भांडं होतं ज्यामध्ये आपण मसाला वाटलेला तेच विसळून यामध्ये मी पाणी घालते आहे. इथे आपल्याला चिकन रस्सा बनवायचा नाही आहे, फक्त चिकन ग्रेव्ही, चिकन मसाला बनवायचा आहे, म्हणून मी यामध्ये थोडंसंच पाणी घातलेलं. त्यानंतर यावर थोडीशी आपल्याला कस्तुरी मेथी हातावर क्रश करून घालायचं आहे. नंतर थोडासा कोथिंबीर इथे मी बारीक कट करून घातलेला, मस्त असं एकजीव करून घेतलेलं आणि झाकण ठेवून 2 मिनिट छान असं उकळायला ठेवलेलं. 2 मिनिटानंतर एकजीव करून घेतलेलं आणि त्या स्टेजला मी गॅस बंद केलेला आहे. गॅस बंद करून झाकण ठेवून 1-2 मिनिट हे आपल्याला असंच ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा चिकन मसाला ग्रेव्ही इथे आपली तयार झालेली आहे. बऱ्याच लोकांना चिकन वगैरे खायचं असतं, पण गरम मसाल्यामुळे त्यांना ॲसिडिटी होते, पोटात गरम पडतं, त्यामुळे ते खाण्यात टाळतात. पण अशा प्रकारे जर तुम्ही चिकन मसाला ग्रेव्ही बनवली तर ते नक्कीच आवडीने खातील. तर तुम्हाला ही संडे स्पेशल रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. लाईक शेअर करा
आणि वर्षास किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशा एका छान साध्या सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.